नमस्कार मंडळी. तर आज होता मंगळवार आणि आज मी घरूनच काम करत होते कारण आज मयूर घरीच होता. आणि जरी मयूर घरी असेल तरी पण म्हणजे तो राहायला हँडल करत होता, पण मला कामाला तरीही वेळ झाला होता. म्हणजे ऑलमोस्ट 4:30 वाजून गेले होते. मी एक गोष्ट नोटीस केली की आता माझं जे कामाचं स्पीड आहे ते तसंही ऑटोमॅटिक वाढले आणि मला काम करायला आवडू लागलं आहे. म्हणजे मल्टीटास्किंग म्हटला तरी चालेल. मला वाटतं हे सगळे बदल जेव्हापासून मी कंटेंट क्रिएटिंग स्टार्ट केलं तेव्हापासून व्हायला लागलेत. कारण जेव्हा तुम्ही कंटेंट क्रिएशन स्टार्ट करता व्हिडिओच्या साठी का होईना, पण तुम्ही सगळे कामं करता घरातली आणि पूर्ण जोशात पूर्ण एनर्जीमध्ये करता. दुसरी फायदा मला असा होतो की कंटेंट क्रिएशनमुळे मला नवनवीन विचार, काय कंटेंट बनवायचं ह्या गोष्टींमध्ये मी खूप एंगेज्ड असते. म्हणजे जर मी माझा प्रेग्नन्सीचा पिरियड पकडला त्याच्यानंतर जे 6 महिने पकडले तर ते खूप डिफिकल्ट होते, कारण तसंही माझ्या मेंदूला काय चालनाच नव्हती. पण आता जसं काय कंटेंट बनवायचा की काय बोलायचं, कसं बोलायचं हे करण्यासाठी सुद्धा का होईना पण माझ्या डोक्याला चालना मिळते. तिसरी गोष्ट म्हणजे मला दुसऱ्या कुठल्या गोष्टीचा विचार करायला वेळच मिळत नाही. तसं की ओव्हर थिंकिंग की कोण माझ्याबद्दल काय बोलेल, व्हॉटेव्हर. मी असं होतं की माझं ऑफिस, माझं घरकाम, राहायला सांभाळणं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आणि व्हिडिओ क्रिएशन ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एवढी बिझी होऊन जाते की कधी-कधी मला स्वतःच्या आईला पण फोन करायचं मला राहून जाते. कारण माझा फुल टाईम एंगेज झालेला असतो. त्याच्यामुळे मला बाकी कुठल्या गोष्टीचा ज्याचा माझ्या लाईफमध्ये काही रिलेव्हन्स नाही ह्या गोष्टींचा विचार करायला मला वेळच मिळत नाही. सो खूप सारे फायदे आहेत कॉन्टेंट क्रिएशनचे. बघा, तोटे पण असू शकतात. होपफुली अजून ते माझ्या वाटेला आले नाहीत आणि माझी अशी अपेक्षा आहे की ते येऊ पण नाही. आणि जरी आले तरी माझे फॅमिली मेंबर्स किंवा माझा नवरा त्या गोष्टीमध्ये मला सपोर्ट करायला कधीही उभा असतो. असं हे झालं खूप सारं ज्ञान. पण त्याच्यानंतर मी घरातली सगळी कामं आवरली आणि जरा फरशा वगैरे पुसून घेतलं होतं आणि हे सगळं झाल्यानंतर इतकं सुंदर दिसत होतं हे सगळं घर. आणि हा माझा ना खूप जास्त कम्फर्ट पॉईंट आहे. माझी गॅलरी पण ते कधीही ओपन होत नाही कारण इतकी धूळ असते बाहेर. पण जेव्हा साफ करेन त्याच्यानंतरच छान दिसतं. आता इतकं काम केलं तर 1 कप चहा तो बनता येतो. मी चहा करून घेतला, त्याच्यानंतर स्वयंपाक पण केला कारण आम्हाला बाहेर जायचं होतं रायाच्या वॅक्सिनेशनसाठी. ते तर झालंच नाही, पण आम्ही नुसता फेरफटका मारून आलो. थँक यू फॉर वॉचिंग. बाय.